ऑफ 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींवर मोक्का लागणार का याविषयी देखील सध्या चर्चा आहे. पाहूयात या संदर्भातल्या काही बातम्या. बीड हत्या प्रकरणामधील फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यामधून अटक. कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार. बीड सरपंच हत्येप्रकरणी 3 आरोपींना केस कोर्टाकडून 14 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. विष्णू चाटे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे. आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा. तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही. वकिलांची प्रतिक्रिया. आरोपींना पश्चाताप नाही, त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली. पोलिसांनी केस कोर्टामध्ये माहिती दिली. पुण्यातील मास्टर माइंड कोण असा शब्द वापरला नाही. सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. आरोपी सुदर्शन घुलेसह सहकाऱ्यांवर मोक्का लागण्याची दाट शक्यता. बीड हत्या प्रकरणी मुंबईतून सिद्धार्थ सोनवणे नावाच्या आरोपीला अटक. मारेकरांना संतोष देशमुखांबाबत माहिती पुरवल्याचा आरोप. सिद्धार्थ हा सुदर्शन घुलेचा मित्र. बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड. वाल्मिक कराडपाठोपाठ इतर आरोपींना सुद्धा पुण्यातून अटक. धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे जरांगेंकडून पुणे कनेक्शन बाबत सवाल. डॉक्टर वायभसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यासाठी मदत केली. तपासामध्ये नवा खुलासा. वायभसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश. अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माझी गाडी नव्हती. सुरेश धस आणि बजरंग सोनावणेंचे आरोप चुकीचे. स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेची प्रतिक्रिया. दौरा झाला त्यावेळी तुमची गाडी हेळमला होती. येळम घाटला 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत गाडी माझी एकाच ठिकाणी उभी. ह्याचा पुरावा आहे. आणि 5:30 पावणे 6च्या दरम्यान दादा निघून गेले. माझी गाडी घेऊन मी घरी गेलो. त्यात आजी दादाच्या दौऱ्यात गाडी असण्याचा प्रश्नच नाही माझी.